तर आज आम्ही केलं ग्रंथाचं बोरनान. तर ते कसं सांगतेच, पण त्याआधी ना सकाळीच आम्हाला एक पार्सल रिसीव्ह झालं होतं आणि त्याच्यामध्ये ना काही स्पून होते. तर हे स्पून आम्ही ग्रंथासाठीच ऑर्डर केले होते, कारण की या स्पूनचं जे मटेरियल आहे ना ते एकदम सॉफ्ट असं होतं आणि जेव्हा या स्पूनने आम्ही तिला भरवू ना तर तेव्हा स्पून त्याच्या हिरड्यांना किंवा तोंडामध्ये कुठेही लागणार नाही, म्हणूनच आम्ही हे ऑर्डर केलं होतं त्याच्यासाठी. तर पण ह्याचा रिझल्ट आहे ना तो मी तुम्हाला यूज केल्यानंतरच सांगेन. आणि जसं की मी तुम्हाला मगाशी बोलले की आज आम्ही ग्रंथाचं बोरनान केलं, तर त्यासाठी ना सकाळीच ह्यांनी बोरनांसाठी लागणारे सगळं सामान आणलं होतं आणि ते मी इथं बघत होते. तर त्याच्यामध्ये ना चॉकलेट, बिस्किट, मुरमुरे आणि थोडंसं डेकोरेशनचं रेडीमेड सामानसुद्धा होतं. मग आम्ही असं ठरवलं की पहिले डेकोरेशन करू आणि मग जेवण करू. तर पण ह्यांना खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे ना ह्यांनी पहिले जेवायला घेतलं. मग माझं असं झालं की ठीक आहे, मग मला पण बेसनची पोळी खायची आहे. मग मी पण माझ्यासाठी बेसनची पोळी बनवली आणि मग आम्ही दोघांनी इथं मस्त जेवण केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही डेकोरेशन करायला स्टार्ट केलं होतं. आणि मग आम्ही असं थोडंसं सिम्पलच असं डेकोरेशन केलं होतं, कारण आमच्याकडे टाईम पण नव्हता. त्याच्यामुळे ह्यांनी ज्या रेडीमेड गोष्टी आणल्या होत्या ना त्यांनीच आम्ही असं डेकोरेशन केलं होतं, कारण आम्ही सगळ्या मुलांना पण 6 वाजताचं टायमिंग दिलं होतं. आणि मग 6 वाजता सगळे आले आणि मग त्याच्यानंतर पहिलं आम्ही ग्रंथाचं असं ऑप्शन केलं होतं आणि आम्ही दोघे असे तयार पण झालो होतो. आणि मग सगळ्या लहान मुलांनी ना असं मुरमुरे वगैरे डोक्यावरतून टाकून ग्रंथाचं असं मस्त बोरनान केलं होतं आणि सगळे खूप एक्सायटेड होते. आणि ग्रंथाला तर काही कळतच नव्हतं नक्की काय चाललं आहे. ती पण खूप शांत बसली होती, तिने खूप सपोर्ट केला मला बोरनांमध्ये. आणि हे आमचे आजचे काही फोटो आहेत. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा.